अरे माझ्या लोकांचं सोडा, विरोधकांच्या सुद्धा बद्दल मी कधी वाईट विचार करत नाही. मी विचार करते निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये आपण एकमेकांसमोर यावं, लढावं, जिंकावं, पण एखाद्याचं घरात उद्ध्वस्त करावं हे माझं स्वप्न नाही. माफ करा, हे मुंडे साहेबांचं रक्तातले गुण असूच शकत नाही. मी करणार. मी लढाई जिंकली तर मी त्या जिंकण्याविषयी लोकांचे आभार मानेन, आणि मी हा लढाईमध्ये जर पराभूत झाले तर ते सुद्धा तेवढ्याच मोठ्या मनाने मी स्वीकारेन. हे माझ्या वडिलांनी मला शिकवलेलं. आज मला माहीत नाही कोण जिंकतं आणि कोण हारतं. आज मी सत्तेमध्ये आहे, पण ही सत्ता तुमच्यासाठी आहे. ही सत्ता तुमच्यासाठी आहे. तुमच्या चरणी ही सत्ता घालायची म्हणून संघर्ष यात्रा करून 4000 किलोमीटर महाराष्ट्रात मी फिरले, कारण तुमच्या तोंडचा घास नियतीने मिळवून घेतला होता. मी तुमच्यासाठी त्याला. मला आज इच्छा आहे की या महाराष्ट्रामधला सर्व जाती धर्म सुखाने नांदावं. दुर्दैव वाटतं मला आज महाराष्ट्रामध्ये काय होतं. सदाभाऊ मी म्हणत होते, अरे शेतकऱ्यांचे मोर्चे निघायचे, पीडितांचे मोर्चे निघायचे, शिक्षकांचे मोर्चे निघायचे, शेतमजुरांचे मोर्चे निघायचे. आता त्याचे शक्ल झाली, त्याचे तुकडे झाले. आता मोर्चे निघायला लागले या जातीचे, मोर्चे निघायला लागले त्या जातीचे. दुर्दैव वाटते. बरोबर, हा रयतेचा लढा आहे. मराठा समाजाच्या त्या सगळ्या तरुण बांधवांचा लढा आहे. मी त्यांच्याशी सहमत आहे. वर्षानुवर्ष सत्ता असून सुद्धा त्यांना न्याय मिळाला नाही, आणि आज त्यांना मोर्चा करायची वेळ आलेली आहे.